नमस्कार मित्रांनो, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग, राहणार चिंचोली लिंबाजी व माझ्यासोबत आपले छत्रपती संभाजीनगरचे ऍडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब व तसेच आपल्या छत्रपती संभाजीनगरचे भावी खासदारकीसाठी प्रयत्न करणारे व दावेदार व्यक्तिमत्व. त्यानंतर आज आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून एक युवा शेतकऱ्यासोबत या ठिकाणी आपण गपशप करणार आहोत. आणि तो युवा शेतकरी म्हणजे आपले नेपूरचे गणेश भाऊ साळुंके यांच्यासोबत या ठिकाणी चर्चा करणार आहोत. त्यानंतर आपले दुसरे देशमुख या आमच्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आम्ही काल एक शेतकरी, प्रगतशील शेतकरी भगवान पवार यांची त्या ठिकाणी त्यांच्यासोबत गपशप केली आणि ती गपशप करत असताना अनेक शेतकऱ्यांना त्यांच्यासोबतची जी गपशप ती चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आवडली आणि बऱ्याच जणांनी आमचे जो सोशल मीडियावर भगवान पवार यांचा व्हिडिओ टाकला असता तर बऱ्याच जणांनी कमेंट केली की तुम्ही शेतकऱ्यांची मुलाखत त्या ठिकाणी घेत राहा, जेणेकरून शेतकऱ्यांना प्रोत्साहन त्या ठिकाणी मिळते. कारण आत्महत्येचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढत आहे आणि जर कुठेतरी या प्रगतशील शेतकऱ्यांना लोक या शेतकऱ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या मनावरचे वाईट परिणाम त्या ठिकाणी होत आहे. आत्महत्येचे जे विचार त्यांच्या मनात येत आहे ते कुठेतरी या प्रगतशील शेतकऱ्यांना पाहून त्यांच्या मनातला जो आत्महत्याचा जो विचार आहे हा कुठेतरी संपुष्टात येतो किंवा तो आत्महत्याचा विचार त्यांच्या मनातून त्या ठिकाणी निघून जातो. तर सर्वप्रथम गणेश भाऊ, आपलं आमच्या युट्यूब चॅनल, फेसबुक चॅनलवर आपलं मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपण बरेच तरुण वर्ग एक नोकरीच्या मागे त्या ठिकाणी लागतात. तसेच आमचे क्लासमेट सुद्धा गणेश भाऊ या ठिकाणी आहे. आम्ही मला वाटतं 10वी लोक एकाच वर्गात त्या ठिकाणी आम्ही शिकत होतो आणि एकदम हुशार व्यक्तिमत्व होतं. तर गणेश भाऊ, तुम्ही नोकरीकडे न लक्ष देता शेतीकडेच का वळाले? बरोबर, तुम्ही एकदम म्हणजे चांगली संधी दिली आम्हाला बोलण्याची आणि प्रश्नही तुमचा एकदम मार्मिक आहे. काय होतं बघा, ज्यावेळेस काय म्हणतो आपण त्याला, आपल्याला शेवटी आपण खानदानी शेतकरी आणि आपण आपल्या वडिलांचे, आपल्या गावातून बरेचसे आपले जे प्रेरणा, आपण ज्यांच्याकडून प्रेरणा घेतो असे आपले काही काका चुलते किंवा गावातले म्हणजे सगळेच, तिथं काही कोण, शेवटी गाव आपलं गाव आहे. प्रत्येक असे काही लोक असतात की त्या आपल्या जीवनामध्ये त्यांचं काहीतरी एक प्रेरणा आपल्याला देतात आणि त्या प्रेरणेतून आपण प्रेरित होऊन म्हणजे त्यांचं आपण ते कष्ट किंवा त्यांचा जो त्यांना जो मिळालेला काय म्हणतो आपण त्याला मान सन्मान, त्याच्यातून मग मला अशी प्रेरणा मिळाली की बघ चला आपण पण शेती करून बघू. आणि त्या शेतीतनं मग एकदा आपण त्या शेतीत आलो. मग तुम्ही जे बोललेत की आत्महत्या जो विषय, तर आता शेतीत आलो. त्याच्यानंतर मी आल्यानंतर मला 12 वर्ष जवळपास शेतीनं 1 रुपये मला नफा दिला नाही, पण तरी मी ती शेती करत राहिलो. मला वडिलांचंही खूप मोठं पाठबळ मिळालं. त्यांनी मला कधी असं म्हटलं नाही की तू हे करू नको, ते करू नको, शेती आपली 10 वर्ष लॉस चालली, 12 वर्ष लॉस चालली. त्यांना कधीच असा विषय घेतला नाही. त्यांना उलट मला हे सांगितलं की ही शेती आहे, ही शेती 10 वर्ष लॉस किंवा आपल्याला लॉस दिला, पण एकच वर्ष 10 वर्षाने पार आपली एक पिढीचं उत्पन्न आपल्याला देऊ शकते. एवढी ही शेती आपली ताकद या शेतीमध्ये आहे. मग ह्या शब्दांपासून मग मला एक आणखीन काय म्हणतो आपण ते जे मनोबल आपलं जे खच्ची झालं होतं त्याच्यातून आणखीन त्याला एक नवी संजीवनी मला या अशा 2 शब्दातून मिळाली वडिलांच्या. मग तिथून मग मला नंतर शेतीची आवड झाली. मग आपल्याकडे जी नवीन अद्रक आपल्या परिसरात अद्रकीनं एक आपलं नावलौकिक केलं. मग त्या अद्रक पिकात आम्ही घुसलो आणि मग त्या अद्रक पिकांना आपल्याला चांगला आशीर्वाद दिला आपण असंच म्हणू. आणि मग त्याच्यानंतर आपलं एक चांगलं म्हणजे आपल्याला पंचकृषीमध्ये नाव आपल्याला मिळालं. आणि त्याच्यानंतर मग शेती इतकी आवड निर्माण झाली की आता बिलकुल मला मी म्हणतो 1 लाख रुपये पगार जरी मला एखादी नोकरी म्हणली मला ती नकोय. शेती हिमायासाठी नोकरीपेक्षाही पुढचं आहे किंवा शेतीच माझं जीवन आहे. तर मित्रांनो, गणेश भाऊ यांनी फार सुंदर असं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की कुठेतरी मी माझे वडील, चुलते, काके त्यांच्या जे शेतीमध्ये त्यांनी जी मेहनत केली, ही मेहनतीला पाहून मीही त्या ठिकाणी प्रोत्साहित झालो की कुठेतरी या गावात आपण जन्म घेतला, या भूमीत आपण जन्म घेतला तर या गावाचा, भूमीचा आपल्याला ऋण त्या ठिकाणी फेडायचं आहे. आपण जर नोकरीला त्या ठिकाणी लागलो तर आपण आपल्या कुटुंबापुरतंच त्या ठिकाणी मर्यादित राहू.
पण या शेतीच्या माध्यमातून आपण आपल्या देशाचे गावाची सेवा या शेतीच्या माध्यमातून या ठिकाणी करू. आणि त्यांनी सांगितलं की मी 10 वर्षापासून शेतीमध्ये लॉस आहे, पण माझ्या वडिलांनी मला कधीच त्या ठिकाणी रोखटोक नाही केली की तू शेती त्या ठिकाणी करू नको. कारण त्यांनी सांगितलं की शेती ही जरी तू 10 वर्ष त्या ठिकाणी तोट्यात असला, पण एक वर्ष असं तू साधे की तुमच्या जे पिढीच त्या ठिकाणी बदलून पिढी इतकं त्या देण्याची ताकद या मायभूमीमध्ये आहे. आणि हीच गोष्ट डोळ्यासमोर गणेश भाऊन ठेवून जमिनीकडे शेती करण्याकडे या ठिकाणी प्राधान्य दिलं. तर खरंच एक तुमच्याकडून काहीतरी तरुणांना शिकण्यासारखं गणेश भाऊ या ठिकाणी तुमच्या बोलण्याच्या माध्यमातून करतात. तर शेती तर तुम्ही करतात, पण बऱ्याच वेळेस मला कोणाच्या लग्न कार्यात सुखात दुःखात तुम्ही त्या ठिकाणी वारंवार दिसतात. तर कुठेतरी शेती व्यवसाय करत असताना तुम्ही सामाजिक कार्यातही सक्रिय त्या ठिकाणी दिसतात. मग आपले दत्ता जयंती निमित्त आपले गणेशजी महाराज यांच्या आश्रमामध्ये तुम्ही त्या ठिकाणी बऱ्यापैकी वाढून देणं, स्वयंपाक तयार करणं, अशा बऱ्याच सामाजिक कार्यात तुम्ही त्या ठिकाणी राहतात. तर ही सामाजिक कार्याची आवड तुम्हाला कोणापासून निर्माण या ठिकाणी झाली? बरोबर. काय असतं बघा, सामाजिक कार्याची जी आवड आहे, तर ही म्हणजे काय होतं, या आवडीचं जे आवड लागण्याचंही कारण वडीलच आहे. कारण वडिलांचाही स्वभाव असा जे कुणाचाही कार्यक्रम असू द्या, गावामध्ये सुख असू द्या, दुःख असू द्या, पाचीचा कार्यक्रम असू द्या, आमची गावची यात्रा असू द्या, लग्न कार्य असू द्या, त्यांचाही सहभाग इतका मोठा राहतो. ते जर कधी सकाळी त्या कार्यक्रमात गेले तर पूर्ण कार्यक्रम वराड पार वाटी लावेपर्यंत ते तिथं राहतात किंवा तिथं ते काय म्हणतो त्यांची जेवढी होईल तेवढी मदत करत असतात. त्याच प्रेरणेतून आम्हालाही अशा कामाची एक आवड निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर ना मग आमचंही तसंच असतं. आमचे पूर्ण विपिनराव मित्र आहे किंवा आमचं जे मित्रमंडळ आहे, आम्ही ज्यावेळेस एखाद्याचा समजा विचार करतो, आज आमचे गावामध्ये कोणाकडे लग्न आहे, कोणाकडे सप्त्याचा कार्यक्रम आहे, कोणी एखादं पंगत देतं, कोणी द्वादशी आहे, कोणी चतुर्थी आहे किंवा आपलं सुरमाळ आहे. आता प्रत्येक ठिकाणी ज्यावेळेस काही कार्यक्रम असतो तर आम्ही ज्यावेळेस एकत्र येऊन आम्ही एक सामाजिक एक बांधिलकीची जाण ठेवून आम्ही त्या ठिकाणी आम्ही हा विचार करत नाही की आपलं इकडे काय काम आहे. ह्या कामापेक्षा आपल्यालाही एक जबाबदारी आहे. आपणही माणूस म्हणून ज्यावेळेस आपण जगायचं आहे तर त्यावेळेस आपल्याला मित्रमंडळ असेल, समाज असेल, गाव असेल, तर या ठिकाणी जे काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमात आपण वेळ दिला पाहिजे. आणि वेळ दिल्याच्या नंतर त्याच्यातून जे सुख आपल्याला भेटणार आहे किंवा आपलं मन जे प्रसन्न होणार आहे, हीच आपली खरी प्रॉपर्टी आहे, हीच आपली खरी संपत्ती आहे, असं आमचं एक मत आहे आमच्या मित्रमंडळी. तर मला खरंच वकील साहेब तुमचा एक मला आनंद या ठिकाणी होतो की तुम्ही गणेशराववर प्रेम या ठिकाणी काऊन करतात. कारण गणेशराव एकदम हुशार आणि बुद्धिवान व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये कुठेतरी संस्कार त्या ठिकाणी आई वडिलांचे त्यांच्यामधून त्या ठिकाणी टपकतात, त्यांच्यामध्ये ते संस्कार त्या ठिकाणी भरलेले. त्यांनी सांगितलं की कुठेतरी आपण ज्या समाजात ज्या गावात जन्म घेतला त्याचं ऋण आपल्याला फेडायचं असतं. पैसे तर सर्वजण त्या ठिकाणी कमावतात, पण पैसे कमवत असताना, शेतीचे कामं करत असताना कुठेतरी समाजाची बांधिलकी जपणं सुद्धा गरजेचं आहे. जेणेकरून आज जर आपण कोणाच्या मदतीला त्या ठिकाणी धावून आलो तर तो समाज सुद्धा आपल्या मदतीला त्या ठिकाणी धावून येतो. आणि जरी ते मदतीचा विषय बाजूला ठेवून पण कुठेतरी आपल्या मनाला समाधानी त्या ठिकाणी मिळते. कुठेतरी आपण कोणाच्या सुखाला त्या ठिकाणी धावून येतो आणि एक सुखदायक झोप आपल्याला या सामाजिक कार्याच्या माध्यमातून या ठिकाणी मिळते. तर गणेशराव, तुम्ही आता सामाजिक कार्य सांगितलं, तुम्ही शेतीविषयी बऱ्यापैकी माहिती या ठिकाणी सांगितली, पण मला वाटतं तुम्ही एक स्वाभिमानी शेतकरी संघटने पक्ष सुद्धा त्या ठिकाणी काम करतात. तर हे सर्व काही करत असताना वेळ तुम्हाला या संघटनेचे काम करण्यास वेळ कुठून मिळतो बा असा? बरोबर आहे. काय असतं बघा, जसं प्रत्येकाचा एक छंद असतो, आवड असते किंवा काहीतरी करण्याची जी इच्छा असते, तर त्याच्या जसं की आता तुम्ही आज या पंचक्रोशीत आम्ही पाहतो, वकील साहेब असतील, भुजंग साहेब असतील आमचे, किंवा मी अशा लोकांकडे पाहतो तर मी विचार करतो हे लोक सगळं यांचं ताण काय काम असेल, लोड असेल, हे करून या समाजासाठी, आपल्या परिसरासाठी, पंचक्रोशीसाठी एवढा वेळ देतात. तर मग आम्हाला असं कुठंतरी वाटतं की आपणही काहीतरी असं करायला पाहिजे. मग असे बरेचसे आता जे शेतकरी संघटना आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटना आहे, तर ह्या संघटनेची गोष्ट अशी आहे की मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. आता फक्त एका पिकाबद्दल देतो, ऊस. 2000 म्हणजे आता 4-5 वर्षापूर्वी आपल्या तालुक्यातला कारखाना किंवा आपल्या परिसरामध्ये ऊसाला दर होता 1700 रुपये. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या हस्तक्षेपामुळे किंवा त्याच्यामध्ये
त्यांच्या पाठबळीमुळं तो दर आज रोजी 3150 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे. मग आम्हालाही असं वाटतं की एवढे मोठे मोठे लोक शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्यासाठी ते एवढे तळमळ त्यांच्या मनात आहेत, मग आपण का नाही करावी. मग अशा या गोष्टीमुळे आम्हाला त्या म्हणजे संघटनेत काम करण्याची एक आवड निर्माण झाली. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की कुठेतरी या संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी ही शासनापर्यंत मांडण्याचं काम हे स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतं. आणि कुठेतरी तुम्हाला वाटतं की कुठेतरी शेतकऱ्यांच्या जे शेतामध्ये जो माल पिकतो त्या मालाला चांगला भाव शासनाने त्या ठिकाणी दिला पाहिजे. जर त्या ठिकाणी शासनाने त्या मालाला भाव नाही दिला तर तुम्ही या स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून म्हणजे आंदोलन करतात, बंड त्या ठिकाणी पुकारतात. तर या माध्यमातून तुम्हाला वाटतं की शेतकऱ्यांना चांगला भाव या ठिकाणी भेटावा, तर या कारणास्तव तुम्ही या स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये जुळलेले आहे. तर आपण माजी खासदार राजू शेट्टी यांच्या कार्याने प्रेरित आहात का? त्यांचं कार्य तुम्हाला आवडतं का? हो, बिलकुल बिलकुल. कारण काय बघा, प्रत्येक माणसाचं एक जर आपण जो विषय घेतला की काहीतरी आपण माणूस या समाजासाठी, माणुसकीसाठी, माणूस या समाजासाठी ज्यावेळेस काहीतरी प्रत्येक काम वेगळं आहे, तसं राजू शेट्टी साहेबांचं काम शेतकऱ्यांसाठी खूप मोठे. कारण की जर काही राजू शेट्टी सारखा माणूस जर काही जन्माला आला नसता तर साखर कारखान्यांना फक्त आपला रसच घेऊन गेले असते, आपल्याला साखरेसारखा भाव दिला नसता. म्हणजे गोडवा आपण जे म्हणतो तर राजू शेट्टी साहेबांना आपल्या या शेतकऱ्यांच्या ताटामध्ये गोडवा वाढला असं माझं एक मत आहे. आणि ह्याच त्यांच्या लढाईमुळं मी किंवा आमचे बरेचसे शेतकरी आम्ही आमच्यावरती त्यांचा प्रभाव पडला आणि आम्ही त्यांच्या मागे किंवा आम्ही त्यांच्या पाठीशी. आम्हाला राजू शेट्टी साहेबांना जर कधी आदेश दिला तर आम्ही जेलमध्ये सुद्धा जायला तयार आहे, फासावर सुद्धा जायला तयार आहे. कारण काय, शेतकरी जगला तर देश जगणार आहे, देश जगला तर सगळं काही आहे, नाही तर मग काय बाकीचं सगळं म्हणजे काही उपयोग राहणार नाही असं माझं एक मत आहे. तर फार सुंदर असे बोलतात आपले गणेशराव आणि त्यांनी सांगितलं की कुठेतरी माजी खासदार राजू शेट्टी साहेब एक शेतकऱ्याचे एक प्राण आहे. आणि त्यांनी तर कधी आम्हाला आदेश दिला की तुम्हाला जर फासावर या ठिकाणी जायचं तर आम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आम्ही राजू शेट्टी साहेब यांच्या शब्दाला त्या ठिकाणी एवढं मानतो, कारण ते कुठेतरी शेतकऱ्यांची बाजू मांडण्याची ताकद आहे. आणि त्यांनी सांगितलं की कुठेतरी शेतकऱ्यांच्या उसाला भाव देण्याचं काम राजू शेट्टी यांच्या माध्यमातून वारंवार त्या ठिकाणी होत असतं. ज्याही वेळेस शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मालाला भाव त्या ठिकाणी मिळत नाही तर त्या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याचं काम आपले राजू शेट्टी साहेब त्या ठिकाणी करतात. तर वकील साहेब, आपण गणेश भाऊ यांना काय एखादा प्रश्न विचारू शकता? गणेश भाऊ, तुम्ही इतके जबरदस्त एक महत्व आहात आणि या पंचक्रोशीचा हे एवढा तुमचा मित्र कंपनी आणि बरेचसे जे मित्र आहे, तर हे जे तुम्ही गावगाडा सांभाळत असताना, शेती सांभाळत असताना ही मित्र कंपनी कशी मेंटेन केली, जरा त्याबद्दल आम्हाला थोडंसं तुमचे प्रत्येक. बरोबर. काय असतं बघा, मित्र कंपनी मेंटेन करायचं कामच नाही. फक्त मित्राकडेच आपण गोड मित्राला आपण गोड शब्द वापरले आणि त्यांच्याकडनं आपण जर कधी समजा त्यांना आपण म्हणजे गोड आपल्याकडून त्यांना काहीतरी दोन शब्द बोलले गेले तर ऑटोमॅटिकच आपले मित्र होणारच आहेत, त्याच्यात काही विशेष नाही. त्यामुळे एकदम साधा आणि सोपा मंत्र आहे, तुम्ही कोणाही सोबत गोड बोला. तुम्ही ज्याच्यासोबत गोड बोलले आणि त्यानंतर म्हणजे त्यांच्या अडी अडचणीत पण तुम्ही सामील राहणार नसतो, गोड बोलून पण नसतं, म्हणजे त्याला सगळ्याच गोष्टी आहेत. तुम्हालाही तेवढं काय म्हणतो आपण त्याला, जरी आपल्याला किती काम असलं काही असलं पण ज्यावेळेस आपल्याला सांभाळायचे किंवा आपले मित्र बनवायचे तर आपलं चालू काम सोडून त्यांच्या अडी अडचणी आपल्याला त्यांच्या अडी अडचणीमध्ये आपलं सहभागी होणं गरजेचं आहे. त्यांच्या सुखाच्या कार्यक्रमात एक वेळेस तुम्ही जाऊ नका, पण दुःखामध्ये त्यांच्या हजर राहा. ते तुमचे पक्के असे मित्र बनतील की त्याच्यापेक्षा पक्का वादा किंवा काही होऊ शकत नाही. खूप छान गणेश भाऊ. आता मी विपिन भाऊला विनंती करतो की आपण गणेश भाऊ दोन शब्द. तर बरं विपिन भाऊ, गणेशराव सोबत दोस्ताने म्हणजे तुम्ही ऑलरेडी भावबंद असाल, पण तुमचा दोस्ताना विकास काय या ठिकाणी नेमका इतकं जिव्हाळा प्रेम तुमच्यामध्ये कसं काय? बोला. ते आमचं म्हणजे दोस्ताना जो झाला तो पहिले आम्ही भाऊ त्याच्यानंतर तो शाळेत सोबत जायचो, ते भाऊ बाजूला ठेवला. मित्रपणा चांगला वाढला आमचा आणि आम्हाला मित्रपणाचा असं झाला, आमच्या भावाची गरज राहिली नाही, वाटली नाही तिथं. पण मित्र आहे भाऊ, आम्ही मित्र म्हणजे जास्त आहे. फार सुंदर असं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे की आम्ही भाऊ असताना आम्ही या भाऊचा आहेत, पण कुठेतरी आमच्या भाऊपेक्षा मित्रपणाचे एक चांगले जवळीक संबंध आहे. आणि गणेशरावने एक फार सुंदर असं उत्तर त्या ठिकाणी दिलेलं आहे का मित्र जपत असताना मित्रासोबत गोड बोला, नुसतं गोड बोलू नका तर त्यांच्या सुखादुखाला त्या ठिकाणी धावून जा. आणि एक फार असं
सुंदर असा शब्द त्यांनी या ठिकाणी वापरला की त्यांच्या सुखात तुम्ही त्या ठिकाणी जाऊ नका, पण त्यांच्या दुःखामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सहभागी व्हा. याच कारणाने गणेश भाऊ तुम्हाला या ठिकाणी मित्र सुटतात. तर फार हुशार व्यक्तिमत्व आहे वकील साहेब. तुम्ही जसं त्यांचं तारीफ त्या ठिकाणी काय, तर आज मित्रांनो आपण एक हुशार आदर्श व्यक्तिमत्वासोबत या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्यासोबत गपशप या ठिकाणी केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा आवडला, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. आणि मी खास करून ॲडव्होकेट शंकरजी वानखेडे साहेब यांचं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी मला खास करून आमचे क्लासमेट व आमचे मित्र गणेशराव देशमुख यांच्या गपशप मारण्यासाठी मला या ठिकाणी आमंत्रित केले. त्याबद्दल वकील साहेब आपले खरंच मनस्वी धन्यवाद. तुमचे खूप धन्यवाद भुजंग साहेब. तुम्ही वेळात वेळ काढून इतक्या बिझी शेड्यूल मध्ये येऊन या शेतामध्ये येऊन गणेश भाऊ आणि या सगळ्या मित्र कंपनी भेटले. आणि विपिन भाऊ वगैरे तुम्ही वर्गमित्र आहे, एक खूप जमेची बाजू आहे. आणि मित्रांनो असंच एकमेकांमध्ये आम्ही जुळत असतो की जेणेकरून आम्हाला व्यक्त होण्याचा चान्स भेटतो. आता आमच्यासोबत पुन्हा नवीन पाहुणे गोरे साहेब, रेवळगावकर आमचे गोरे साहेब आहे, आमचे मित्रच मंडळी आहे सगळे. आणि तुमचं आम्ही कंपनी आहोत. आणि सर्वांच्या माध्यमातून आज जे भुजंग साहेब यांनी जी मुलाखत घेतली गणेश भाऊची अतिशय सुंदर आणि चांगल्या मार्मिक शब्दामध्ये, आणि असेच व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी मित्रांनो तुम्हाला जर कधी भुजंग साहेब यांच्या चॅनल सोबत कधी मुलाखत द्यायची असेल तर नक्कीच तुम्ही माननीय श्री भुजंग साहेब यांच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. नंबर 70 30 59 82 30 या नंबरवर संपर्क करून किंवा 9992 33 44 775 या नंबरवर सुद्धा संपर्क करू शकता. तर मित्रांनो अशाच नवनवीन एक आदर्श व्यक्तिमत्वासोबत भेटण्यासाठी आपण तयार आहे. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईबर करा. धन्यवाद.